तर गाईज बघा, खूप दिवसानंतर, नाही खूप नाही, लास्ट व्लॉग मध्येच तुम्ही मम्मीला बघितलं असेल. मम्मीचे जे रिएक्शन होते ते तुम्ही पण बघितलं असेल. सरप्राईज दिलं होतं मी सगळ्यांना. पण ही जागा मी खूप मिस करत होतो, की जिथून मी व्लॉगची सुरुवात करत होता ती जागा मी खूप मिस करत होतो. आणि मम्मीने आता हे घेऊन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मॅगी, हे दाल भात आणि म्हणजे भाजी वगैरे काही पण बनवू शकता. तर मम्मीने हे घेऊन दिलेले. आता कमी यावं लागेल मला वाटतं इथे. नाही येण्याच बंद कर ना तू आता. काय जळगाव, काय कोण आहे जळगावला, कोण राहतं आता? असं करावं लागेल मला. तर गाईस चला, तो टाइम आलेला आहे रील वगैरे शूट करून आहे ना. आता मी निघतो पुन्हा मुंबईसाठी. गाईस तर फायनली आम्ही आलेले आमच्या रूमवर. आम्ही इथे मॅगी बनवत आहे गाईस. तर गाईस फर्स्ट टाइम असं बाहेर येऊन कुठेतरी ना मी मॅगी बनवलेली आहे, आणि ती पण अशा भांड्यामध्ये. आणि असं वाटतंय ना आम्ही खूप दिवसानंतर इथे आलेलो आहे एकदम अचानक. गाईस जरा मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस खूप दिवसानंतर मी घरून ब्लॉग सुरुवात करतोय. केव्हा माहिती का? जायच्या दिवशी बरोबर गाईस. मी परवा आला होता जळगावला. काल संडे होता. काल तर मस्त मी घरी आराम वगैरे केला, खेळला वगैरे, काही ब्लॉग शूट नाही केला, आराम केला. आणि मी आज चाललाय 7:30ला बस आहे, म्हणजे ट्रॅव्हल्सने जाणार आहे आम्ही. यश आणि मी पुन्हा. उद्या क्लास आहे आमचे. क्लास बुडत आहे, म्हणजे आज क्लास होता, आम्ही काल निघणार होते, पण तो बोलला एक दिवस अजून थांबून जाऊ. तर त्यामुळे आम्ही थांबून गेले, आज निघताय. पण ही जागा मी खूप मिस करत होतो, की जिथून मी ब्लॉगची सुरुवात करत होता ती जागा मी खूप मिस करत होतो. आणि मी जायच्या दिवशी तिथूनच ब्लॉगची सुरुवात केली. आता संध्याकाळचे 5 वाजता आहे आणि आता मला गोलानी मार्केटला पण जायचं आहे. मी रील शूट करायला आला होता बेसिकली. ते माझे काय ना, मी एकदा स्टॉक भरून घेतलेला आहे. 1 दिवसाआड मी रील्स टाकतोय आणि 10 रील्स तर मी शूट केलेले आहे. असे 20 दिवसात रील टाकून होऊन जातील. तर गाईज बघा, खूप दिवसानंतर, नाही खूप नाही, लास्ट व्लॉग मध्येच तुम्ही मम्मीला बघितलं असेल. मम्मीचे जे रिएक्शन होते ते तुम्ही पण बघितलं असेल. सरप्राईज दिलं होतं मी सगळ्यांना येऊन इथे. कसं वाटलं मी आलो होतो तो? मम्मी आहे ना आता म्हणते तू जाऊच नको म्हणे, मला इच्छाच नाही म्हणे तुला पाठवायची, तू इथेच थांबून जा. आणि असंच वाटतंय मला. मी 15 दिवसाच्या ट्रिपवर गेला होता, आता परत घरी आलेला आहे. आता जायचं नाही असंच वाटतंय मला. पण आता पुन्हा निघावं लागेल आणि परत मग 1 महिन्यानंतर येईल रक्षाबंधनला डायरेक्ट. कारण की मग घडी येत राहिला ना, मग ते सवय लागून जाईल घरची. मग तिकडे मनच नाही लागणार. त्यामुळे आता डायरेक्ट 1 महिन्यानंतर. आणि तिकडे ना आम्हाला रूम बघितली तुम्ही आमची कशी आहे, तर काहीच बनवता वगैरे नाही. तर मम्मीने आता हे घेऊन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मॅगी, हे दाल भात आणि म्हणजे भाजी वगैरे काही पण बनवू शकता. तर मम्मीने हे घेऊन दिलेलं आहे. त्यानंतर हे आयर्न प्रेस, इस्त्री पण घेतलेली आहे कपडे प्रेस करायला. पाऊस असतो आणि कपडे सुकत नाही, म्हणजे इस्त्री पण नाही, आम्ही तसेच घालतो. त्यामुळे इस्त्री घेऊन घेतली, इस्त्री पण करून घेतली मी. आता मला जायचं गोलानी मार्केटला. मी हा रील शूट करायला माईक आणला होता. मी माझी माईक तिकडेच विसरून आला ना. हा माईक घेतला होता, हा पण नीट चालत नाही. मग याच्यापेक्षा मी वायरवाला माईक घेऊन येतो, तो तरी परवडेल. आता तेच बदलायला चाललंय. आणि याच्यात आहे ना मम्मीने खिचडीसाठी डाळ आहे आणि तांदूळ आहे. आणि हे कप पण घेऊन दिलेले चहासाठी. मी म्हणतो यार, हा मी खरंच एवढं काही तिकडे चहा पण पित नाही ना, काही बनवता मी बाहेरच खाता. पण आता कसं घेतलंय तर बनवावं तर लागेलच, देत आहे तर करावं तर लागेलच. आणि दूध नसतं तर आम्ही ती पावडर आणता बघा, चहा पावडर. शिकवली तुला कशी करतात? हा, मस्त 15 दिवसानंतर मस्तानीला चालवतोय. आता पण चालवली होती, पण मग कसं तिकडे तर घेऊन जाता येणार नाही. बघू पावसाळ्यानंतर मी मे बी विचार करेल तिकडे मस्तानीला घेऊन जायचं. बिकॉज फिरायला मजा येते तिथे, बाईकवर खास करून मरीन लाईन्सवर वगैरे. गाईस मी आता आला होता गोलानी मार्केटला आणि फायनली हा माईक घेतलेला आहे. आणि आगे जास्त मागणी 250चा आहे आणि टाईप सी आहे ना, त्यामुळे घेतलेला आहे मी. असे मला आता रील वगैरे शूट करायचे आणि कधी जर ब्लॉग वगैरे शूट करायला लागलं जवळपास तर असं चांगलंच आहे ना, असं मागणी म्हणून घेतलेलं आहे. तर गाईस मी माईक घेऊन आता आलेला आहे घरी. आणि ना मम्मी तेवढ्यात म्हणजे बॅग पॅक करते. मी आला तर एका बॅग सोबत होता, पण सोबत आहे ना ही बॅग पण तयार झाली. म्हणजे ना जेवढं मी येत जाईल तेवढं माझं सामान तिकडे घेऊन जायचा वाढत जाईल. कारण की जेव्हा येईल मम्मी ना तेव्हा हे घेऊन जा, ते घेऊन जा, हे घेऊन जा, ते घेऊन जा, असंच करत राहील. आता कमी यावं लागेल मला वाटतं इथे. नाही येण्याच बंद कर ना तू आता. काय जळगाव, काय कोण आहे जळगावला, कोण राहतं आता? असं करावं लागेल मला. 15 दिवस झाले मला जाऊन. आजच्या 15 दिवसाला आता निघायची तयारी होती, आठवतं का? आणि आता पण निघायचीच तयारी आहे. कुठे मला मग
मुंबईला काय हाऊस येते आता, क्लास येतं जाणारच आहे ना. हे इथे ठेवू का? हा ठेव. बघा ह्याच्यात मम्मीने ते सर्व दिलेलं आहे जे तुम्हाला दाखवलं, आणि मॅगी वगैरे ते सर्व काही प्लॅस्टिक झाकून दिलेलं आहे. एकदम पाऊस असतो ना, मम्मी मला का पाठवत नाही माहिती का, तिकडे जास्त पाऊस आहे त्यामुळे मम्मी मला जाऊ देत नाही, म्हणे की अजून सुट्टी पडून जायला पाहिजे 8-1 दिवसाची, कारण की तिकडे ना रेड झोन चालू आहे मुंबईला. तर काय चला तो टाइम आलेला आहे, रील वगैरे शूट करून आहे ना आता मी निघतो पुन्हा मुंबईसाठी. आता त्यांची किती फोन येऊन गेले, मी रील शूट करण्यात होता, पप्पा पण दुकानावर येत होते, तो आता मी चाललाय पुन्हा मुंबईला, सपनों की नगरी में. चल बाय बाय. बाय दादू. लाईट घेऊन जातोय दादू. पुढच्या वेळेस ऑफिस कपड्यांची. हा चालेल चालेल. फाटली जाऊ दे आता, तेवढीच फाटली. चला येतो येतो. काय तुझे पण चल. गाईस तर घरून निघून डायरेक्ट आता आलेलो ट्रॅव्हल्समध्ये. मला टाइम पण नाही भेटला शूट करायचा, पप्पा जात होते एकदम घाईमध्ये, काढली त्यांनी बस. बघू इकडून दिसताय का पप्पा? नाही आहे. हा इकडे बघा. चला बाय बाय. हां या आता मुंबईला, त्यांना आवाजच जाणार नाही. यश आता बसतोय खोटेनगरवरून, त्याचा स्टॉप तिकडे. बघा सामान कसं असाच राहू दिला, म्हटलं आधी पप्पांना बाय बाय करून देऊ. आले भाऊ आले, खूप लवकर आले दादा तुम्ही. तू म्हणे तिकडे इकडे म्हणे ती. मी तुला टाकली लोकेशन 10 मिनिटं. काय काय आणलं आता ते सगळ्यांसाठी थोडं थोडं. सो गाईज गुड मॉर्निंग. फायनली आम्ही पोहोचलेले आता मुंबईला, आणि आता ना मेट्रो स्टेशनला जायचं आहे. मेट्रोवरून आता आम्हाला जायचं आहे आपलं DN नगरला, वर्सोवाला. आमच्याच मागे ना इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आहे, जे मागच्या साईडला गेलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्या साईडला येताना दिसलं आम्हाला. आम्ही आता काही मेट्रो वगैरे घेत नाहीये, बिकॉज आहे ना इथूनच अंधेरीवरूनच 40 रुपये लागून जातात मेट्रोचे पर पर्सनचे, आणि काका म्हटले की तुम्हाला आहे ना डायरेक्ट मी 100 रुपयात पोहोचवून देतो. फायनली आम्ही पोहोचले आमच्या अकॅडमीला, आणि बघा ना बरोबर 101 वर थांबलं मीटर. चला गाईज, तर फायनली आम्ही आलेले आमच्या रूमवर, आणि सर्वात आधी येऊन फ्रेश झाले, ब्रश वगैरे केला, आणि आता आम्ही बनवताय आमच्यासाठी मॅगी. मम्मीने जे काल घेऊन दिलेलं आहे ना मला, त्यामध्ये आता आम्ही बनवताय मॅगी. काय सरे चाबी इकडे नाही लागत, ती बाहेरच्या दरवाजाला लागते. जाऊ दे, आपण आपली आपली मॅगी बनवू आता. कुकिंग अलाउड आहे रे, सरांनी बोललंय आपल्याला करू शकता. कोणते सर? मेन बसणार इकडे. आता थांब, आता चमचा मम्मीने सगळं काही पाठवलेलं आहे गाईस, तर काही घाबरायची गरज नाही, म्हणजे काळजी करायची गरज नाही. खरे हतियार कुठे गेले रे? काय हे हतियार घेतोय? हेच हतियार घेऊ आपण यार. आधी भांडे वगैरे धुवावं लागतील, सर चालले गेले मध्ये. गेले का परत इथे? आम्ही इथे मॅगी बनवत आहे गाईस या भांडुकल्यामध्ये. आता आहे ना याच्यात मीठ टाक रे, थोडंसं मीठ टाकून घेऊ. कंजस्टेड जागेत बनवत आहे गाईस आम्ही. बघून घ्या आमची कंजस्टेड जागा, सगळा पसारा. बस का? तर गाईस फर्स्ट टाइम असं बाहेर येऊन कुठेतरी ना मी मॅगी बनवलेली आहे, आणि ती पण अशा भांड्यामध्ये बघा. फायनली मॅगी बनते पण आहे. नॉर्मली मॅगी सारखी टेस्ट काही वेगळी नाही येणार, पण काही वेगळ्या पद्धतीने आज आम्ही बनवलेली मॅगी. फायनली शेफ आर्यन, शेफ यशने बनवलेली इथे मॅगी. ती मॅगी आता आम्ही खाऊ आणि बघू मग कशी लागते. मीठ बरोबर आहे की काय, कमी पडते का यश, का अजून बनवायची? पहिले एवढी खाऊन तुला काय वाटतं, चांगली असेल?
भरपूर आहे. भरपूर आहे. कमी पडली तर बनवू अजून. बघू आता टेस्ट कशी आपल्या मॅगीची बनवलेली, म्हणजे मीठ वगैरे सगळं मीठ आहे की पुढच्या वेळेस अजून चांगली बनवावं लागेल. एकदम भारी, एकदम भारी गाईस. मीठ पण एकदम भारी आहे, एकदम भारी. आम्ही ना मास्टर शेफ मध्ये चालले जाऊ आता पुढच्या वर्षी. हा क्लास संपला की मास्टर शेफचा क्लास लावला आम्ही. यश, पुढच्या वर्षी मास्टर शेफचा क्लास. अजून भारी बनते. आता खाऊन बघतो, आपल्या हाताची चव आपल्याला आवडते. मस्त. सो हे गाईस, तर फायनली आम्ही फ्रेश वगैरे झालेले. आता चाललो आहे आम्ही जेवणासाठी आणि दुपारचे 1 वाजलेले. लिटरली काल रात्री ना बसमध्ये झोप नाही लागली, बिकॉज आमचे जे बर्थ होतं ना तर ते टायरच्याच वरती होतं, त्यामुळे एवढे दणके बसत होते ना. मी तर इकडे तिकडे आलो होता. हा भाऊ मस्त झोपलेला होता एकदम, याला मस्त झोप लागली होती. माझी झोप आहे ना मॅक्सिमम झालेलीच नाही असं समजा. तर जेवायला चाललेले आणि असं वाटतंय ना आम्ही खूप दिवसानंतर इथे आलेलो आहे एकदम अचानक. भाई 3च दिवस झाले होते आम्हाला जाऊन, पण आहे ना घरची आठवण याच्यापेक्षा जास्त येते. आता काय करणार आहे, तिकडे एवढे वर्ष राहिलेले, इकडे अचानक आले तर गाईस आता आहे ना आम्ही जेवण वगैरे करून आलेले आणि आता क्लास सुरू होतोय. बाय द वे 2-2 मिनिटाची शॉर्ट फिल्म आहे, 3 जणांनी राईट लिहून आणलेले आहे. सो आता आम्हाला बस त्या शॉर्ट फिल्मवर शूट करायचं आहे. सो दाखवतो फक्त तयारी वगैरे कशी चालू आहे आणि बाकी मग शूट दाखवता येणार नाही, ॲक्ट करता आहे ना त्यामध्ये सर्वजण म्हणून. गाईस, आमची क्लास आता संपलेली आणि ना आज होता शूट. ॲक्च्युली सरांनी आहे ना एक टॉपिक दिला होता, त्यावर आहे ना शॉर्ट फिल्म बनवायची होती 3 किंवा 4 मिनिटाची. सो 3 रायटर होते, त्यांनी ती शॉर्ट फिल्म लिहिली आणि त्याला कॅमेरा थ्रू म्हणजे कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलं. आता एडिट वगैरे करणार. एकच फिल्म झाली पण आज. सो आता अजून सरांनी तो होमवर्क दिलेला आहे की 1 मिनिटाची शॉर्ट फिल्म तुम्हाला लिहून आणायची आहे. जसाच दरवाजा उघडला पाऊस समोर भेटला. भाई पण इथला पाऊस आहे ना मस्त मजा येऊन जाते यार. बट एकदम आता पावसामध्ये जास्त मजा पण नाही येत आणि येऊन पण जाते, असं असतं ते. हिला काय झालं उघडायला. चालायचं असेल तर आधी पॅन्टला वरती करून घ्यायचं, कारण की ना चप्पलमुळे सगळे डाग आपलं पाणी पायावर उडतं. आता आलेला आहे हेड मसाज करायला. हेड मसाज करू आणि बाहेरचा पाऊस असा आहे ना कधी मागून लागतो कधी पुढून लागतो, म्हणजे ना समजत नाही पाऊस कोणत्या साईडने सुरू आहे. पुढून हवा आली तर पुढून लागेल, मागून हवा आली तर मागे लागेल. जास्त हेड मसाज करू. कटिंग वगैरेची तर इच्छा नाही, म्हटलं केस वाढवू. आता बघू कसे दिसतं केस. तर मित्रांनो हेड मसाज करून मी आता निघालेलो आहे. जेवण पण झालं आहे माझं. जसं फ्राईड राईस खाल्लं 1/2 प्लेट आणि पोट भरलेलं आहे. आता रूमवर वगैरे जाऊ, बघू काही आराम वगैरे करू, कपडे वगैरे चेंज करू आणि मग डायरेक्ट झोपून जाऊ. आज आम्हाला आहे ना लोखंडवाला कॉम्प्लेक्स आहे ना तिथे जायचं त्यावर फिरायला, बट पावसामुळे नाही जाता आलं आणि क्लास पण उशिरा संपला ना आमचा. 5:45ला मे बी आमचा क्लास संपला, मग त्यामुळे जाता नाही आलं. सो उद्या बघू. इथेच आहे, इथून एकदम सरळ जायचं आणि लेफ्ट घ्यायचं. एकदम पुढे तिकडे गेल्यावर बॅक रोड म्हणून काहीतरी आहे. सो तिथे ना मीन्स सेलिब्रिटी वगैरे असे काहीतरी येतात वॉकिंग वगैरेसाठी. सो म्हटलं भाई दिसले तर आपलं कॉन्टेंट पण भेटून जातं ना. बघू आता उद्या.